वेलकम टू विदर्भ आयस अकॅडमीचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर आपण जे आहे आज जो पेपर झाला त्याचं डिस्कशन बघणार आहोत. तर त्याचे जे 15 क्वेश्चन्स आलेले होते, आता त्या 15 क्वेश्चन्सपैकी काही क्वेश्चन हे डिफिकल्ट होते, ठीक आहे. आणि काही क्वेश्चन जर पाहिले असणार तर ते इझी होते, खूप जास्त इझी होते, ठीक आहे. तर असं नाही आहे की पूर्णच तो पेपरच म्हणजे हार्ड होता किंवा इझी होता, ठीक आहे. त्याच्यामध्ये मिक्स होतं. त्यामुळे जर पाहिलं असेल ना तर आपण आता हा जो सेट आहे हा आय थिंक सी सेट आहे, सॉरी डी सेट आहे, ठीक आहे. तर डी सेटमधले 71 पासून क्वेश्चन आहे पॉलिटीचे. तर आता पॉलिटीचे जेवढी 15 क्वेश्चन आहे आपण डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन दिलेला आहे की भारतीय राज्यघटनेतील 12व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश केला आहे. तर आता म्हणजे काय आहे की 11वी आणि 12वी सूची. आता 11वी सूचीमध्ये जर पाहिलं असणार तर हे जे आहे हे ग्रामीणबद्दल आहे, ठीक आहे, आणि हे शहरीबद्दल आहे 12वी, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कलात्मक दृष्टिकोन प्रवर्धन, अग्निशामक सेवा, त्याच्यानंतर दहनभूमी, विद्युत वाहिनी, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर आहे बाजार व जत्रा आणि ग्रामीण गृहनिर्माण. आता ग्रामीण गृहनिर्माण जे आहे म्हटलेलं आहे, तर आता पहा ग्रामीण गृहनिर्माण कसं काय येऊ शकते. ग्रामीण गृहनिर्माण जर पाहिलं असेल तर ते स्पेसिफिकली ते फक्त जर पाहिलं असेल ते गावाशीच रिलेटेड राहणार आहे किंवा खेळाशी रिलेटेड राहणार आहे. तर त्याच्यामुळे जर पाहिलं असेल ते त्याच्यामध्ये येत नाही. तर त्यामुळे सी जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर अपंग, मतिमंद यांच्या हितसंबंधाचे संरक्षण, पर्यावरण संरक्षण, तर डी येते. आता पहा सी जेव्हा तुम्ही चुकीचं केलं तर सी पहा कुठे कुठे आहे, तर सी इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, आणि त्याच्यामुळे डिरेक्टली तुमचा आन्सर येऊन जाते. तर हे जर तुम्ही प्रॉपरली जर वाचलं तर तुम्हाला हे समजून जाते, ठीक आहे. ओके, नेक्स्ट. हा आता याच्यामध्ये दिलेलं आहे का परदेशातील भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद फक्त काही विशिष्ट देशांमध्ये असलेल्यांनाच लागू होते. ते देश खालीलपैकी कोणते आहे, ठीक आहे. आता पहा एक जर पाहिलं असणार ना तर सुरुवातीला एक जेव्हा नागरिकत्व म्हणजे जो कायदा आलेला होता त्या नागरिकत्व कायद्यानंतर मग समोर सुधारणा होत गेल्या. त्यावेळेस 16 देशांचा एक गट बनवलेला होता, ठीक आहे. त्यांना OCI असं म्हटलं जात होतं. त्या 16 देशामध्ये कोणते कोणते देश होते, तर हे 4ही देश होते. हा त्याच्यानंतर जर पाहिलं असं इस्रायल, फिनलँड, त्यानंतर सायप्रस आणि त्यानंतर पोर्तुगाल. तर याच्यामुळे जर पाहिलं असणार तर 4ही हे जे आहे तर तुमचं जर पाहिलं असेल तर त्याचं उत्तर आहे हे 16 पैकी 4 आहे, ठीक आहे. नेक्स्ट. पुढील विधानांचा विचार करा. आंतरराज्यीय परिषदासंबंधी योग्य विधाने ओळखा किंवा शोधा. तर याचा उल्लेख अनुच्छेद क्रमांक 263 मध्ये दिलेला आहे, बरोबर. त्यानंतर याची स्थापना करण्याचा अधिकार जो आहे हा राष्ट्रपतींना असतो, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर भारताच्या राष्ट्रपतींनी या अधिकाराचा आजवर वापर केलेला नाही. आणि अनुच्छेद क्रमांक 263 अंतर्गत आजवर कोणतीही आंतरराज्य परिषद स्थापन केली नाही. आता याचा जर पाहिलं असं सरकारी कमिशननी याची रिकमेंडेशन दिली होती किंवा शिफारसी केलेल्या होत्या. तर 1990 मध्येच जे आहे तर याचा वापर केलेला होता कोणी, राष्ट्रपतींनी. त्याच्यामुळे जर पाहिलं असं सी तुमचं चुकीचं आहे, ए आणि बी तुमचं बरोबर आहे. तर याचं उत्तर जर पाहिलं असेल तर ए आणि बी. नेक्स्ट. खालीपैकी योग्य विधाने कोणती. तर केसी वियर यांच्या मते भारतीय संघराज्य हे अर्धसंघराज्य आहे. तर हे यांनी म्हटलेलं होतं का, तर हे बरोबर आहे. त्यानंतर मोरिस जोन्स यांच्या मते भारतीय संघराज्य हे सौदेबाजी संघराज्य आहे, म्हटलं होतं का, तर हे सुद्धा बरोबर आहे. CF स्ट्रॉंग, तर स्ट्रॉंग यांनी जर पाहिलं हे यांचं नाव स्ट्रॉंग आहे पण त्यांनी काय म्हटलं होतं की हे कमी संघराज्य आहे. त्याच्यामुळे जर पाहिलं असणार तर सी तुमचं बरोबर आहे. त्यानंतर आहे ऑस्टिन, तर यांच्या मते भारतीय संघराज्य हे सहकार्याचे संघराज्य आहे. तर हे सुद्धा तुमचं बरोबर आहे. त्याच्यामुळे जर पाहिलं असणार ना तर तुमचे 4ही जे मत नोंदविलेले आहे हे 4च्या 4ही मतं तुमचे बरोबर आहे. याचं उत्तर 4 आहे, ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं हां तर पहा एक 10 पॉइंटर बॅच आहे मराठी मीडियम, हे मेन्ससाठी बॅच आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये जर पाहिलं असणार तर नोट्स आहे, त्याच्यानंतर टीचिंग केलं जातं, ब्रेनस्टॉर्मिंग केल्या जाते आणि लिखाणाचा सर्व तुमच्याकडून करून घेतल्या जाते. तर जर तुम्हाला म्हणजे काय आहे की तुम्ही जवळपास जर सर्व एक्सप्रेशन जर पाहिले तर तुम्हाला ॲटलिस्ट किती स्कोअर येतो हे माहीत पडून जाते,
ठीक आहे. आणि त्यामुळे जर पाहिलं असणार तर तुम्हाला जर हे परचेस करायचं असणार तर तुम्ही डिरेक्टली ॲपला जाऊन परचेस करू शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं असणार तर जे तुमचं हे बॅचेस आहे, ठीक आहे, तर आगामी शैक्षणिक वर्षासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार तर 22 जूनपासून, त्याच्यानंतर जर 22 जूनपासून जर पाहिलं असं राज्यसेवा सुरू होत आहे. कंबाईन जे आहे हे 19 जूनपासून सुरू होत आहे, 29 जूनपासून सुरू होत आहे. त्यानंतर पुन्हा दुसरी बॅच जेव्हा स्टार्ट होणार राज्यसेवा आणि UPSC MPSC इंटिग्रेटेड ते 20 जुलैपासून होणार. त्याच्यानंतर कंबाईन जे आहे हे 27 जुलैपासून होणार. पुन्हा राज्यसेवा अजून नंतरची बॅच ऑगस्ट महिन्यामध्ये 17 ऑगस्टपासून होणार. त्याच्यानंतर जर पाहिलं असेल कंबाईन इंटिग्रेटेड बॅच हे जर पाहिली असणार तर हे 24 ऑगस्टपासून सुरू होईल. ठीक आहे. अशा येणाऱ्या काळातल्या ह्या बॅचेस आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट तर आपण याचे जे आहे चारही बरोबर आहेत. नेक्स्ट आहे मूलभूत कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शिफारस केली आहे. तर खालच्या कोणत्या शिफारसी केलेल्या होत्या? तर निवडणुकीत मतदान करण्याचे कर्तव्य, कर भरणे, औद्योगिक संस्थानांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे हे कर्तव्य, मुलांच्या शिक्षण आणि शारीरिक आणि नैतिक कल्याणाच्या बाबतीत कौटुंबिक मूल्यांची आणि जबाबदारी पालकत्वाची भावना जोपासणे तर हे सुद्धा आहे. तर हे जर पाहिलं असता तर चारीच्या चारी तुमचं जर पाहिलं असता तर त्या शिफारसी केलेल्या होत्या. तर वरीलपैकी सर्व. नेक्स्ट हां, आता हा एकदम इझी क्वेश्चन होता. तर महाधिवक्ता याचं जे पारिश्रमिक जे आहे सॅलरी किंवा वेतन हे कोण निर्धारित करते? ठीक आहे, महाधिवक्ता म्हणजे जर पाहिलं असं ना ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट तर राज्यपाल करतात. नेक्स्ट आता याच्यामध्ये विचारलेलं आहे संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालीलपैकी कोणती विधान चुकीचे आहे? तर पंडित नेहरू यांनी या समितीच्या निर्मितीची शिफारस केली होती, हे चुकीचं आहे. कृष्ण मेनन यांनी 1964 मध्ये याची शिफारस केली होती. त्याच्यामुळे ए जे आहे ए चुकीचं आहे, ए इथं आहे, चुकीचं आहे आणि बस. त्याच्यानंतर जर पाहिलं लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यांमधूनच या समितीचे अध्यक्ष निवडला जातो. ठीक आहे. तर हे जर पाहिलं असेल तुमचं स्टेटमेंट बरोबर आहे. 1974 पासून लोकसभेमधून 15 तर राज्यसभेमधून 7 म्हणजेच काय आहे का सुरुवातीला त्याच्यामध्ये 15 सदस्य होते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 22 सदस्य करण्यात आलेले होते. त्यामुळे जर पाहिलं असणार तर हे तुमचं बरोबर आहे. या समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 2 वर्ष असतो, तर हा 1 वर्ष असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं डी चुकीचं आहे, ए आणि डी चुकीचं आहे. तर सॉरी तर ए आणि डी चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं तर सेकंड नंबरचं. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं. नेक्स्ट आता हाही सुद्धा जर पाहिलं असता तर हा इझीच क्वेश्चन होता. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे का 2 महत्त्वाच्या तुमच्या रीट्स आहे, एक प्रोहिबिशन आणि एक आहे सर्शोरारी, म्हणजे एक आहे उत्प्रेषण आणि एक आहे प्रतिषेध. आता ह्या दोन्ही जर पाहिलं असणार ना तर जे कनिष्ठ तुमचे न्यायालय असते किंवा तुमचं न्यायाधिकरण आहे तर त्यांच्या विरोधात काढली जात असते. ठीक आहे. तर उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाला प्रतिषेध आदेश जारी केला जातो आणि त्याचा उद्देश त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध आदेश देणे आहे. बरोबर आहे. प्रतिषेध आदेश प्रशासकीय संस्थांविरुद्ध जारी केला जाऊ शकतो, तर हे चुकीचं आहे. प्रशासकीय संस्था नाही, जे कनिष्ठ न्यायालय असते किंवा प्राधिकरण. त्यानंतर जर पाहिलं असणार प्रतिषेध आदेश न्यायिक आणि अर्धन्यायिक संस्थांविरुद्ध जारी केला जाऊ शकतो. अर्धन्यायिक कोणची? तुमची न्यायाधिकरण, आणि न्यायिक जर पाहिलं असतं तुमचं कनिष्ठ न्यायालय. तर त्यामुळे सी तुमचं बरोबर आहे. तर ए आणि सी आपल्याला विचारलेलं काय आहे योग्य, तर ए आणि सी. ठीक आहे. नेक्स्ट खालीलपैकी चुकीचे विधान तुम्हाला ओळखायचं आहे. तर BN राव हे घटना समितीचे सल्लागार होते, तर हे सर्वांनाच माहिती आहे का होते म्हणून. त्याच्यामुळे जर पाहिलं असणार चुकीचं ए जिथे दिसते ना तर ते तर कट होऊन जाते. त्यानंतर आहे BN राव यांनी घटनेचा मसुदा ऑक्टोबर 1927 मध्ये तयार केला, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर जर पाहिलं असणार BN राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये 310 आणि 8 अनुसूची होत्या. ठीक आहे.
आणि त्याच्यानंतर जर पाहिलं असणार बी एन राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये 243 आणि 13 अनुसूची होत्या. आता जर पाहिलं असणार तर याचं जे उत्तर आहे हे आहे, सॉरी, हे जर पाहिलं असणार 243 त्याच्यामध्ये कलमे होते आणि त्याच्यानंतर 13 अनुसूची होत्या. तर हे जे आहे ना, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, म्हणजे सी आणि डी कुठे सोबत असणार तर ते चुकवून जाईल. तर कुठेच नाही आहे. तर त्याच्यामुळे जर पाहिलं असणार तर याचं फक्त आन्सर जे आहे चुकीचं विचारले आपल्याला सी. ठीक आहे, नेक्स्ट. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे कॅग यांच्याबद्दल आहे? तर हे सर्वांना माहिती आहे की कलम 148, अनुच्छेद 148. तर हा क्वेश्चन तर चुकायला नाही पाहिजे. त्यानंतर आहे कोणत्या समापन प्रस्तावाअंतर्गत फक्त महत्त्वाचे कलम चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतले जातात आणि मध्यवर्ती कलमे वगळली जातात आणि मंजूर झाल्याचे गृहीत धरले जातात? तर साधारण समापन नाही आणि खंडशः सुद्धा नाही. आता तुम्हाला कन्फ्युजन या दोनमध्ये असू शकते. आता गिलोटिन जर पाहिलं असणार ना तर हे बजेटच्या संबंधी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचं हे सुद्धा चुकीचं आहे. तर त्याचं उत्तर जर पाहिलं असेल तर कंगारू समापन आहे किंवा कंगारू क्लोजर आहे. नेक्स्ट. कोणती विधान योग्य आहे? कशाबद्दल? राष्ट्रपतीच्या नकाराधिकारासंबंधी. तर राष्ट्रपती विधेयकाला त्यांची संमती राखून ठेवू शकतात, बरोबर आहे. राज्यपाल त्यांना योग्य किंवा उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखीव ठेवू शकतात, बरोबर आहे. राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ विधेयक दोन्ही सभागृहांना संदेशासह पाठवू शकतात. तर हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामध्ये ABC तुमचं तिन्हीही बरोबर आहे. चौथं याचं राईट ऑप्शन आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे ही जोडी लावा. आता भारतीय राज्यघटनेतील खालील कलमे आणि संबंधित विषय यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहे. आता याचं ए जर पाहिलं असणार ना तर घराण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनामध्ये वापरायची भाषा. आता हे कशामध्ये दिलेलं आहे? तर हे अनुच्छेद 351 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर जर पाहिलं असणार प्राथमिक स्तरावर मातृभाषा शिक्षणाची सोय हे 350 मध्ये दिलेलं आहे. भाषिक अल्पसंख्याक समाजाकरिता एक विशेष अधिकारी असला पाहिजे हे कशामध्ये दिलेलं आहे? 350 क मध्ये. आणि हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश हे कशामध्ये दिलेले आहे? तुमचं 350 ख मध्ये. ठीक आहे, तर याचं जर पाहिलं असणार याचं 2 आहे आणि 2, 3 आणि त्याच्यानंतर 1 आणि 4. ठीक आहे, 2, 2, 2, 3. ठीक आहे, तर याचं उत्तर जर पाहिलं असणार तर फर्स्ट नंबरचं आहे. ठीक आहे, ओके, नेक्स्ट. संसदेच्या साध्या बहुमताने खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या घटना दुरुस्त्या करता येतात आणि त्याच्यापैकी योग्य तुम्हाला ओळखायचं आहे. नवीन घटक राज्याची निर्मिती साध्या बहुमताने. ठीक आहे, आता पहा, आता रिसेंटली जर पाहिलं असणार तर एक विधेयक जे आहे महिला आरक्षणासंबंधी विधेयक जे आहे ते पारित झालं नव्हतं, त्याच्यासाठी विशेष बहुमत लागत होतं. आता ते जर पाहिलं असणार त्याच्यामध्ये परिसीमन जोडलं गेलेलं होतं. आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन असं होऊ शकते का त्याच्यामध्ये परिसीमन जोडलं गेलेलं होतं त्यामुळे परिसीमनसाठी विशेष बहुमत लागणार, तसं नाही आहे. तर परिसीमन जे आहे तुम्हाला जर करायचं असणार त्यासाठी तुम्हाला साधेच बहुमत लागत असते. ठीक आहे, त्याच्यामुळे ए आणि डी कुठे दिसत नाही, तर इथे दिसत नाही आणि इथे सुद्धा दिसत नाही. नंतर आहे राष्ट्रपतींच्या, आता पहा, राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये दुरुस्ती करणे म्हणजे तुमचं DPSP. तर DPSP जे आहे, समजा DPSP असो, तुमचा फंडामेंटल राईट्स असो किंवा राष्ट्रपतीची निवडणूक असो, याच्यामध्ये जर बदल करायचा तुम्हाला त्यासाठी विशेष बहुमत पाहिजे. पण जर तुम्हाला राष्ट्रपतीच्या वेतन किंवा भत्त्यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तुम्हाला ते साध्या बहुमताने तुम्ही करू शकता. त्यामुळे सी जे आहे हे चुकीचं आहे. ABD. नेक्स्ट. हा, आपल्याला इथं विचारलं आहे अयोग्य कोणता आहे.
तर राष्ट्रपती हे कोर्ट मार्शलद्वारा दिलेल्या शिक्षेला क्षमा करू शकतात, तर राज्यपाल मात्र क्षमा करू शकत नाही. तर बरोबर आहे. राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारणे देण्यास बांधील आहे. आता पहा, एकदम एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, त्यामुळे इथंच चुकलं. खालचं तुम्ही वाचलं नाही तरी चलून जाईल. तर सेकंड नंबरचं तुमचं याचं राईट आन्सर आहे. पण आपण खालचं पाहून घेऊ. दयेसाठी याचिकाकर्त्याला राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती क्षमेचा अधिकार वापरावा लागतो. हा त्याचा स्वेच्छाधीन अधिकार नाही, तर हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्याला तो जो अधिकार आहे तो वापरावा लागत असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे 15च्या 15 क्वेश्चनचे आपण आन्सर पाहिले. आय होप तुमचे याच्यापैकी मॅक्झिमम राईट आले असणार. ठीक आहे. सो थँक्यू सो मच.